नमस्कार. मुरंबा मालिकेत आपण पाहत आहोत. रमा अक्षय दोघं जण बोलत असतात आणि रमा म्हणते, मी आता रेवाला जाऊन तिच्याकडे जाऊन जाब विचारते, तू असं खोटं का वागती आहेस. तेव्हा तो म्हणतो, नको जाऊ, तिथं भांडणच होईल, बाकी काही होणार नाही. आपल्यावर तर आरोप आलेलेच आहे. पण रमा म्हणते, हे किती दिवस चालणार, आपल्यावर कोणती वेळ आता ही येणार, आपण कसं जगायचं इथून पुढे. इकडे अभि आणि आरतीचं बोलणं चालू असतं की किती वाईट आहेत ना रमा आणि अक्षय, त्यांनी एका बाळाचा जीव घेतला. आपण ह्या सगळ्यातनं आधी गेलेलो आहे, आता ही वेळ रेवावरती आली आहे, किती वेळ वाईट आहे. दोघा जण बोलत असतात. इकडे रेवाची आई रेवाला फोन करते. तेव्हा रेवा सांगत असते, आता आपल्याला नाटक करायची काही गरज नाही आणि बाळही अरेंज करावं लागणार नाही, कारण मी सांगितलं आहे माझं मिसकॅरेज झालं आहे. तेव्हा ती विचारते कसं. तेव्हा ती सांगते, आम्ही फिरायला गेलो तेव्हा त्याने मला खूप फसवलं, मग मी तिथून पळत सुटली. तिची आई तिला सगळी कहाणी विचारत असते. म्हणते, तू तर खूपच माझ्यापेक्षाही डेंजर निघालीस, तेव्हा तू कसं काय मॅनेज केलं हे रक्त वगैरे. तेव्हा ती सांगू लागते की मी रमा आणि अक्षय यांना पाहिलं होतं, मग मी पहिलेच ठरवलं होतं की हे दोघं जण मिळून काहीतरी करणार. मी आपली प्लॅनिंग पहिलेच करून घेतली होती. माझ्या पर्समध्ये मी डम्मी रक्त एका नेल पेंटच्या बॉटलमध्ये घेऊन गेली होती आणि जेव्हा हे सगळं घडलं तेव्हा मी नेल पेंटचं रक्त म्हणून तिथे दाखवलं. तिची आई म्हणते, वा तू खूपच हुशार निघाली, मला तुझ्यावर अभिमान आहे. तितक्यात दरवाजा वाजतो. मग ती फोन ठेवते आणि रडण्याचं नाटक करत करत दरवाजा उघडायला जाते. दरवाजा उघडल्यानंतर समोरून अक्षय आलेला आहे. अक्षयला पाहून ती खूप घाबरते. इकडे आजी आणि शशिकांत बोलत असतात की आपण काहीही करून आता ह्या रमा आणि अक्षयला धडा शिकवलाच पाहिजे. माझा नातू अक्षय असला तरी त्याला कठोरातली कठोर शिक्षा आपण द्यायची म्हणजे द्यायचीच, असं दोघांचं कारस्थान चालू असतं. आणि शशिकांत म्हणतो, नक्कीच आहे, आपण आता रेवाला न्याय मिळवून देऊ. इकडे अक्षय रेवाला विचारत असतो, तुला वाटत असेल तू जिंकली, आमच्या आधी घरी पोचली, हे सगळं नाटक केलं, तुला लाज नाही वाटली हे सगळं करताना. तेव्हा ती रडण्याचं नाटक करते आणि अक्षयला मिठी मारते. अक्षय तिला धक्का देत खाली पाडतो आणि म्हणतो, मी तुझ्याकडे कधीच येणार नाही. तेव्हा ती म्हणते, तू मला सोडून जाणार कुठे आहेस. असं बोलून ती त्याला सांगत असते, मी किती कसे काम केले, मला तू काही करून पाहिजेस, मी तुला मिळवल्याशिवाय राहणार नाही, अशी ती सगळं सांगत असते. आणि तुला मिळवण्यासाठी मी काहीही करू शकते. परत तो तिला ढकलतो. मग ती तिथे बसून म्हणते, तुला वाटत असेल तुला मी इतक्या सहजासहजी सोडेल, पण मी तुला सोडणार नाही. तुला माझ्याकडे यावंच लागेल, माझ्याशी लग्न करावंच लागेल. तो खूप चिडतो, हातही उघडतो. तेव्हा ती उठते आणि म्हणते, मार मला मार, असं म्हणत त्याचा हात खेचू लागते. तेव्हा तो म्हणतो, तुला मारून माझे हात आणि माझी लायकी मला कमी करायची नाही. तिच्या पुढे हात जोडत म्हणतो, तू वाटच पहा, मी तुझ्याकडे कधीही येणार नाही. तेव्हा ती म्हणते, तुला माझ्याकडे यावंच लागेल, असं ओपन चॅलेंज तिने दिलेलं आहे. इकडे रमाला बाहेर काढायचं कसं म्हणून यांची इकडे प्लॅनिंग चालू असते. तेव्हा आजी म्हणते, काहीही कर, कुठल्याही थराला जा, पण त्या रमाला आपल्या घराबाहेर काढ आणि रेवा आणि अक्षयचं जबरदस्ती का होईना लग्न लाव. सकाळी उठल्यानंतर रेवा खाली येते, बघते सगळेजण बसलेले आहे. मग सगळ्यांना बघून ती खाली उतरता चक्कर आल्याचं नाटक करायला सुरुवात करते आणि खाली कोसळते. तिला बघून आरती अभि धावत धावत जातात. तिला पकडून घेऊन सोप्यावरती आणून बसवतात आणि तिला पाणीही पाजत असतात. मयुरी तिला पाणी घेऊन येते, पण ती खूप रडत असते. माझं बाळ असं करत सगळा आरडाओरडा सुरू करते. अक्षय आणि रमा तिथे येते. ते बघतात ही का रडत आहे. म्हणता, अरे हिला मोठ्या डॉक्टरकडे तरी घेऊन जा, मी डॉक्टरला फोन करू का. अभिही म्हणतो, हो ना, आपण हिला डॉक्टरकडे न्यायला पाहिजे. मग ती रेवा म्हणते, नाही मी बरी आहे. तेव्हा शशिकांत म्हणतो, तुम्हाला लाज नाही वाटली, कसे वागलात तुम्ही, एका बाळाचा जीव घेतला तरी इथे उभे आहात, असं सगळं बोलतो लावत असतो. आणि अक्षय रमा गपचूप ऐकत असतात. इकडे रेवा ही रडू लागते, माझं बाळ गेलं, मला काहीही सुचत नाही, मी मेंटली स्ट्रेस आहे, मला डॉक्टरांची गरज नाही. पण अभि म्हणतोच तो, आपण डॉक्टरकडे चेकअप करून घेऊ ना. तेव्हा ती म्हणते, मी किती स्वप्न पाहिली होती बाळाची. मग ती सगळं सांगू लागते, रडू लागते. मग काका तिला विचारतात, तू बाळाची नावं काय ठेवणार होतीस. असं विचारल्यानंतर सगळे जण तिच्याकडे बघतात. अक्षय आणि रमाला खूप हसायला येत असतात. ती सांगते, मी मुलगा झाला तर प्रभास आणि मुलगी झाली तर रश्मिका अशी नावं ठेवणार होते. हे नाव ऐकून तर अक्षयला इतकं हसायला येतं, तोंडावर हात ठेवून तो हसतो आणि सगळेजण चिडतात त्याच्यावरती. आणि रमाई म्हणते, बाहुबली, कट्टप्पा अशी पण नावं ठेवायची ना. असं बोलल्यानंतर अभि खूप चिडतो आणि भास्करा तुमचं असं म्हणत त्या अक्षय आणि रमावरती चिडतो.
इतक्यात शशिकांतही म्हणतो, तुम्हाला थोडीही लाज वाटत नाही? आपल्या वंशाच्या दिव्याला तू मारला आहे अक्षय, आणि इथे उभा राहून इतके कमेंटही करत आहे, तुला थोडीसुद्धा लाज वाटत नाही? पुढे काय होणार पाहण्यासाठी लवली स्वरा गॉसिप चॅनल नक्की सबस्क्राईब करा.